होती पण भुकलं झालं. आपली मिळून बसली गप आपली उन्हाळा तर आत्याच्या पुरी झाल्या मोठ्या, मामाच्या पुरी झाल्या बारक्या. कुठल्याच मेळात नाही ते. बरं झालं कुठल्याच मिळत नाही आताच्या नाही आमची त्याच्यामुळे आमची रेशमा गावली. काय रेशमा? हो ना आता काय सांगायचं. चला आमच्या मामाच्या घरी आलोय, पण मामा कुठं? नमस्कारून दाजीला भेटवले हाय का साक्षी. मामी एक पोरगी त्या बाहेर काढला. म्हणलं पापडवाल्यांचं काय चाललंय बघून यावं. पापडवाल्यांचं काय चाललंय बघा. लईच नाक्षर पापड केलेत. कोणासारखं आहेत? मामी सारखं आहेत का कोणासारखं आहेत? हिच्यासारखं हसण्यासारखं. आल्या का ऑर्डर? हो लय आल्यात आहो. त्या दिवशी हिडिओ बघा कसं चाललंय. तुमच्या व्हिडिओ मधल्याच भरपूर आल्या ऑर्डर. काय म्हणली? ओरिजिनल लाटावं लागतं. वैशा वहिनींनी म्हणलं आकाळीतल्यात म्हणलं मनशा आकाने आम्हाला ऑर्डर. ती पापड मी घरी नेऊन वाळवताना व्हिडिओ काढला होता ना माझे सुकताना. तुम्हाला सांगितलं नव्हतं मला पाहिजेत म्हणून. अयो काय आव तसं असतं का हो? काय म्हणतो दादा? ती काढू नको बाळा. हे टुमकी नाही तुमकी डफडं तुमकी वय वाजवायची. बाळा. लाटायला लागतं. आता हे आम्ही ना डायरेक्ट ऑन द स्पॉट आलो इथं मैत्रिणीनो. इकडे आण गं बाळा, इकडे आण गं बाई पापड. पापडची थापी दावा असं पापड घ्यायचं असते. आणि हे ना लगेच सुकवता ना तुम्ही? हा आज किती केलं? आज वय 3-4 किलो केलं. नंबर सांगा की मामी तुमचा. मामाचाच फोन, मामालाच फोन येत असते त्या दिवशी. लय येत होतं फोन न तुमचा सांगा नंबर. माझा वय हा 83 79 00 24 50. हे आमच्या मामीत माझ्या. आणि पहिली गोष्ट म्हणजे कुडी लावू आडवं कुकू नाही तर नाही लावू, पण आमच्या मामी लावतात मैत्रिणींना आडवं कुकू. होय मामी? हो का? आणि माझ्यापेक्षा लहान आहेत त्या. म्हणजे माझं दिदी झाल्या मामाचं माझ्या लग्न झालं. ए दाखव ना उघडून आय. हे असं ठेवावं लागतं पापड. आपलं उडदाचे आणि मुगाचे सगळे मिक्स म्हणजे मिक्स बी बनवते तसं पण बनवते. हे आम्ही डायरेक्ट आलोय आता. आम्ही काय ठरवलं नव्हतं काही नव्हतं. मामीला तपासच नाही. मामी जेवत होते. जेवता जेवताच मामा कुठे गेले? हा फिल्टरच आहे. मामा वय मामा गेले तिकडे आज ह्याला बघा डेऱ्यात पाणी फिल्टरचं कसं काय. झाडाला अडकवलंय बघा म्हणा डेरा. हा माणसाला म्हणजे माहिती पडत. आमच्या मामींचा 9 सेकंदात एक पापड तयार होतो. किती मामी? 9 सेकंदात. आपण नाही एवढं सेकंद बिकंद मोजलं बरं का. आणि तुम्ही लग्नाच्या आधी किती पहिलं करायचं का पापड? हा लग्नाच्या आधीपासून करते त्याच्यामुळे आपल्याला त्याची लय ही आहे. तिथं किती करायचं तुम्ही पापड दिवसात? 10 किलो दिवसात 10 किलो. दिवसाला 10 किलो करायचं. आता इथं किती करता? इथं 5 किलो होतं. आता सारं बघावं लागते ना घरचं. उरकत नाही. हा जित्राबा बी हायत. जित्राबा 10-12 जित्राबा इथं त्यांना बघावं लागतं. गुरांना खाया पाणी करावं लागतं. 5 वाजेस्तोवर लाटते काय होईल तेवढं. संध्याकाळचं कधी स्वतः आपण मी स्वतः पीठ मळते. तसलं मशनीवरचं नाही काय नाही हातावरच पीठ मळते. हा आमचे काय अक्का आहेत ना मनीषाबाई त्यांनीच आम्हाला भरपूर ऑर्डर दिल्यात. त्यांच्या ह्याने तर अजून जास्त आल्यात. नागपूरच्या ताईंनी पण मला मानल्या होत्या. तुमच्या अक्काकडनं आम्ही घेतलाय नंबर. हा 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 व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ना तुम्ही आम्हाला सांगा म्हणून. हो. हाय मैत्रिणींनो, ही म्हणजे मामी आत्ताच नाहीत करत तर त्या किती वर्ष झालं तुम्ही करता? मला वाटतं 5वी पासून करता होते मी. 5वी पासून. आणि इथं पण त्या राशीनला ह्याला असं म्हणजे देते त्या करून येते ती ना माणसं पीठ घेऊन. घरगुती देत होती इथं पण आता परत जसं ऑनलाईन चालू झालं तसं ऑनलाईन पण टाकायला लागली ऑर्डर. मग आणि हे मामींचं हे लाटायचं लय दिवसापासून पापडाचं आहे हे डब. हा किती इथं असलं डबं लाटायचं? 3 डबं. तिघीला 3. साक्षीला 1, तुम्हाला 1 आणि हर्षदाला 1. कोणाचा नांगूर वाढायचा आहे मामाच्या? मी होय. अग नांगूर नाही वाढायचा पण घरची नांगूर वाढायला घरीच येऊन द्यायची नाहीत परत मी इथं राहिल्यावर. मला म्हणते तू ती मला म्हणते म्हणे तू नुसती हिंड बोंबलत. ऑर्डरी टाक म्हणते माणसं ऑर्डरीवाली म्हणते तिथंच राहा बाया तू घरीच येऊ नको. पण बाहेरचं ही बघितल्याशिवाय काय कळतंय का? असं होतंय ना बाहेरचं पाहिलं पाहिजे पाहुण्या रावळ्यांचं.
सगळं बघा त्यात ती कुठला कार्यक्रम ही सगळ्यांचं सगळीकडे जाते मी, तरी जायला होत नव्हतं एवढं. मला पहिलं दुकान होतं त्यावेळेस. त्यावेळेस कोण बघतो आता दुकान आता एक गाळा रेंटने दिलाय आणि दुसरा देऊन टाकायचा आहे. होय. बरोबर आहे. तिकडं मला कटाळा आलता त्या दुकानात. पाहुणं बी नाहीत का बघत? पाहुण्याला तर जलामनाचा कटाळा पहिल्यापासून दुकानावर राहायचा, म्हणून तर पाहुणं मला. मग आता किती वर्ष थांबायचं? 2010 ते 2021 पर्यंत होती दुकानावर. होय. बरं लय केले बाई आमच्या मनीषाबाईने बी लय कष्ट केले. ते आम्ही गेलो त्यावेळेस तर ते काय म्हणतात ना तसल्या शेळ्या का मेंढ्या घेऊन दिली. किती शेळ्या होत्या लय होत्या बाया, खांडी होतं वारणाचं. आणि आम्ही गेलो तिथे पार बारामध्ये तसं ती ही नाही का त्याच्या ह्याच्यात अभयारण्य त्याच्यात बाँड्रीत. आणि दिदी केवढी होती? ताणी होती दिदी, बारीक होती. वर्ष 1.5 वर्षाची असं चालत होती. लयच हे होत्या. लय कष्ट केले आमच्या भाषीबाईने. लय वाळली आम्ही गेलो लय वाळ्या होत्या, माझ्यासारख्याच होत्या इतक्या वाळ्या. पण आता झाली तब्येत. माणसाला वाटतं की तिला तिच्याकडे लय पैसा आला, स्वतः गेलतो. पण बाकीच्यांना वाटतं की काय काय जणांना माझी फक्त प्रगती दिसते, पण माझं मागचं स्ट्रगल नाही. अहो ऊन आणि ताण बघत नव्हत्या, पण उन्हाचं आणि ताणाचं. आम्ही लय उन्हाचं कारात गेलो होतो. 2 वाजता कसलं ऊन असतं, चैताच्या उन्हात गेलतो. आणि तेव्हा पाहिजे त्यांना आम्हाला बघूनच त्यांना रडाय आलतं. पण मला तर रडायचं आलतं पार बघून. म्हणलं बाया इतकं वळायच्या शेळ्या बाया. म्हणलं आता ह्या असलं बी काम केलंय बघा आमच्या भाषीबाईंनी. पहिल्यांदा पोल्ट्री होती कोंबड्यांची, परत न शेळ्या होत्या 30-40, परत न म्हैस होती, रानातलं बी करायची, गाया बी होत्या, किराणा मालाचं दुकान, पिठाची चक्की, परत न टेलर काम. बघा एवढं लाटलं पापाला लगेच. मामींनी आमच्या बघा 4 मिनिटात मामींचं 3 आणि 3 6 आणि 3 9 10 11 12 13. शिका आमच्या याला माझी माया यायची बरं का, पण आता काय करणार आहे, एकदा दिल्या घरी का मेल्या घरी असतं की. आईला वाटायचं की लेकराचं लय हाल होत्यात, पण काय करे नाही. आईला काय मी काळी पडलेली दिसतच नव्हती. तिला काय माझा हाल झालेला दिसत होतं का नव्हतं ग? का दिसायचं ग? मग दिसलं तरी काय करता, काय करू मग? एकदा दिले नेमकं करू काय? नको बाया काय करू. अगं रांकीला त्याच्या बाहेर लेकीच्या जातीचं लागतच नाही. इतकं आईने लय जर मग पुढं केलं तर मग लेकीच्या जातीचं वाटवच आहे. ग बसून नुसतं बघायचं का मग लेकीचं कसं चाललंय तिचं किती. आता आले की दिवस चांगलं सगळ्याचे हे का नाही. आता कोण म्हणतात राज, पण अजून बी सगळं करावं लागतंय ना मामी. आता तुम्ही फार बाहेर गावाला हिंडताय, हे करताय, जाता येताय. मी माझ्या हिमती मला तुझा जावाय बी रुपया देत नाही. कुठं? केरळला. बर जाऊ हिमती विमती बघितले का? मग आयचं काहीच कष्ट नाही. मी आजपर्यंत कोणाकडून 1 रुपया घेतला नाही, आणि आजपर्यंत मी कोणाच्या जीवावर हिंडली नाही, कोणाच्या जीवावर खाल्लं कोणाच्या जीवावर राहिली नाही. आणि जी काय आयुष करत असन, जी काय कष्ट असन, माझ्या हिमतीव माझ्या हिमतीव मी हिंडती. नवऱ्याला 2 देश हिंडावल्या तर दुबईचं बी हक्क पेमेंट भरलं होतं, मलेशियाचं बी हक्क भरलंय. हा हे त्यांची जिद्दच तेवढी आहे. दाखव इकडं तण तुझं. एवढ्या माग दावण डापड्या माग तुंतून येऊ नको मग कुठल्या काढून टाकीन आता. काय टाकशील? मी आधीच बुक केलंय ना. हा आधी काय म्हणलं आता आधीच सांगत मी तुम्हाला. अगं ती पेमेंट भरायचंय रेशमा 2-3 दिवसात. रोजचं 5 किलोचं 5 किलोचं करते आता. घेऊ जाऊ नाही ताण घे. चालू येतंय आता. हळी रेशमाकडे पण येतंय. तिला केरळला यायचंय. तिला नेऊ का? रवी शिंदे रेशमाला केरळला नेऊ का? तुला नाही न्यायचं, तिला न्यायचंय. आम्ही हैदराबादला ह्याला जाणार आहे. आम्हाला नेलं नव्हतं, आम्ही तिकडे गेलो नाही. होय. ती दीदी मी गौतम दाजी आमचं काढा येतात तुमच्या दाजी. नता रे इकडं. तुमच्या मामाला फार याडच लावलं पाहिजे लोकांनी. मामाने मोबाईल फेकून दिला पाहिजे. ह्याला म्हणलं पाहिजे ती फोनच बंद व्हायला तर इथं. दोघं सारखीच येत नाही काय जोड पण राम मामाला का आमुशी आली असेल की जवळ.
आमुषा नाही पौर्णिमा आली आता. आणि मग आता पुनवला करणारच की मामा येडायवाने रामा मामा आहे म्हणले. हे बांधल्याशिवाय परपंच होतो का? बांधत जा. बस आता खालीन काढ हिडीव. मला येतोय काय लाटायला. आता तू लाटून दिवा लावायचा. बघा आमचं भाचं होय यार बाळा, आता तू लाटून आमच्या भाच्याने पण सगळ्यांना रांकीला लावलंय बरं का. मात्र आमचं गुरु फक्त आमचं रवी शिंदेच आहे. यस. तिकडे बघ बाळा, हा हे आमचे युट्यूबचं गुरु आहेत हे आमचे. युट्यूबचं गुरु आहे आमचं ते. हा त्यांच्यापासून माणसं म्हणतात की आज रवीला अखेर जग प्रसिद्ध आम्ही व्हायला लागलो होय, त्यांच्यापासून. रवीला विसरू नका म्हणतात की माणसं. आयला झाला की पापड, आयला झाला की पापड मामाचा. नाही आहो हीच होत नाही आम्हाला, एवढंच व्हाय नाही वरलं. अरे त्याला जोर दे की जरा. बायांना हाय तिथल्या काहीच. कुठल्या आणता बाया? बाहेर ना आणायच्या का? चला दादाचा पापड बघू आपण आता. लाटतोय म्हणल्यावरती एकंदरीत आणखी मामी एवढंच करणार. मला वेळ जाईल थोडा. किती संध्याकाळपर्यंत होईल का? आत्या जा की थोड्या वेळ तोवर अण्णांपाशी गप्पा मारा. तुम्हीच नाही आलो की तोवर मग तू चहा बी शिजतोय तोवर. हा परत म्हातारा नाराज व्हायचं. वाव बघा, आई, मी सांगितलं एवढं पुढं पुढं करता का? मग आम्ही कसं पुढं पुढं? आई आमचं भाचं ताव का ग तशी म्हणते? अहो, एक फोन सुद्धा उचलत नाही तर. मामीचा हो. मला म्हणतात ही तुझा फोन धर, फोन सगळं वागवत जा की तुला कळत पापड्याचं. होय आत्या, कसं म्हणतात तर आत्या, कसं म्हणतात ती? फोन उचल, फोन उचल. तुला कळतं का बिझनेस करते या? मोबाईल जवळ ठेवत जा ना. नाही तर आमचं भाचं अरे ती चांगला आलता पापड. भारी आलता. तू का मोडला असशील? मी लाटू का? आणि ते पापड त्यांनी केलेला त्यालाच खायला ठेवा वाळवून, परत भाजून द्या, त्यात नका टाकू. हे कुठं खायावं तुझा पापड केलेला हाताने? लाट परत एकदा. त्यातच करताय हा त्याला काय होते? त्याला काय होतंय तेव्हा? दया दे पापडचे किती हाल लावले ते पप्पांनी. आधीच चांगलं केलं. आता ते पाणी हीच वेळ आता तेल लई झालं त्याला. हर्षदा दाजल काढ की आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ, मग पप्पाच्या सोडू आपण. मीच क्वालिफ करतो थांबा. हा अगं लय कटाळा. बघा किती हे काढ की अगं मग पप्पा म्हणते. नाही जमणार. हे तर नाही. एक पापड 4 रुपयाचा वाया गेला. असू दे आता. मामींनी नंबर एकदा सांगा मामी. त्यांचा सांगते माझा. 83 80 83 03 66. हा असू द्या. रवी शिंदेने केलेला पापड जर खायचा असेल तर कृपया सेपरेट सांगा नंबर. तुम्हाला तो पापड सेपरेट पॅकिंग करून दिला जाईल. भलताच लांबावला इकडे. अरे 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 अरे, चवच गेली त्या पापडांची. बासकी कुठला ना कसं तयार केलाय? कोणाच्या नशिबात आहे हे काय माहिती नाही. अण्णा एकटाच घरी यावं. तुझा पापड खाणाराला लय लय कुरकुर लागलाय समजायचं. दादानी केलेला आहे गोड एकदम. डबल तेल लावलंय ना त्याला. त्याची बोट दाखव तुझ्या हाताची. नकाची बोट दाखव. त्याची बोट नाद करायचा नाही त्याचा. वेगळंच आहे त्यांचे हातात. बाया दरवेळेस पापड बसताना बघत्या लंबोळा आहे का चंबोळा आहे का. काढू का मी व्हिडिओ तुमच्या फोन मध्ये? हे मामीचा नंबर आहे. मामीचा नंबर आहे तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज टाका. भाजून बी बघा. मामी म्हणायचं नंबर पाहिजे. सगळ्यांनी मामीच म्हणा, काही टेन्शन नाही. मामी म्हणायचं पापड घ्यायच्यात. खाली मेसेज लिहा किती किलो पाहिजे. हे बघा हात तळून भाजून लगेच तळून भाजून आणला. तेल लावलं आणि भाजून आणला पापड. बघा वा. काय चव देते. हात काढ. आपलं पातळच असतं, जाळ नसतं पापड. हा आणि लय पापड. अहो लय पापड भारी. काय तुम्हाला सांगितलं. तुम्ही एकदा ऑर्डर करा. ही सीजन आता सुरू झाला उन्हाळ्यात. ऊन असतं त्याच्यामुळे फक्त उन्हाळ्यात